काही महिला वारकरी या ठिकाणी आलेल्या आहेत. नेमकं त्यांनी स्नान केलेलं आहे आणि त्या इथे उभ्या आहेत. नेमकं इथे पंढरपूरला ते येत आहे कशाला आपण त्यांना विचारतोय. तुमचं नाव मॅडम? तृप्ती पाटील. अच्छा, कुठून आलात आपण? मी डोंबिवली, मुंबई. मुंबईहून आलात? सगळ्यांनी वारी केली पाहिजे. परमार्थी. हा, सगळ्यांनी वारी केली पाहिजे. आणि मी वारी याच्यासाठी करते कारण माझे वडील वारकरी होते. मी त्यांचा वारसा पुढे चालवते आणि तरुण जनतेने पण इथे आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळेजण एकत्र येऊन इथे चंद्रभागेत आंघोळ करतायत आणि विठ्ठलाला समर्पित आहेत सगळेजण. कुठलाही भेदभाव नाहीये आणि सगळेजण एकदम भक्तिभावाने एकत्रित आहेत. सगळेजण आनंदित आहेत. अच्छा मित्रांनो, काही आपल्याला भाविक भक्त या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण त्यांना विचारतोय की नेमकं पंढरपूर मध्ये तुम्ही कशाला येता इथे. तुमचं नाव? माझं नाव भिकाजीगिरी, वसमत तालुका, जिल्हा हिंगोली. अच्छा, आपण काय करताय सर? आपण करताय का व्यवसाय आहे? शेती करताय. अच्छा, बरं काय सांगणार या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन करणार आमच्या दर्शनात? शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन म्हणजे आता शेतीमध्ये कष्ट केल्याच्या नंतर खूप चांगलं भेटणारच आहे काही ना काहीतरी. सरकारनं जर अशी मदत करायला पाहिजे शेतकऱ्याला. खताचे भाव वाढलेले आहेत. खताचे भाव वाढले. हो, खताचे भाव म्हणजे शेतीचा खर्च वाढला आणि मालाचा भाव वाढत नाही. पण बाकीचं मी सुद्धा वाढलेलं दिसतंय महागाई. बाकीची महागाई म्हणजे काय, आमच्या गव्हाचा भाव तुम्हाला 2,500 रुपये 20 वर्षापासून 2,500 आहे. आता बी आम्ही तेच करतो. शेती करणं म्हणजे काय. त्यांनी बाकीच्यांच्या व्यवसायावर फरक पडतोय. नाही, बाकीच्या काय नाही, बाकीचे प्रॉफिटवर व्यवसाय करतात. बाकी तुम्ही म्हणजे जे कोणी व्यवसाय करते ते विकत घेऊन त्याच्यावर काहीतरी मुनाफा घेतल्याशिवाय विकत नाही. आमचं तसं काहीच नाही ना. आम्हाला जे निसर्गानं जे केलं ते त्यावर अवलंबून सगळं. नाही, पण आपण जेव्हा जीवनमध्ये या ठिकाणी वावरतोय तेव्हा त्या फटका या ठिकाणी बसत असेल ना महागाईचा. हो, बसते बरोबर. आता आम्ही प्रसाद घेतला तर एका वारकरीचा प्रसाद 250-250 रुपयाचा नुसता प्रसाद झाला, थोडा. हो. पण मग काय पायबंद घालावं असं वाटतं सरकारने, प्रशासनाने? आता मुंडे साहेबांनी जे केलं ते चांगलं केलं म्हणजे चुकीचं खाऊ नये माणसानं. म्हणजे कोणी गेले? मुंडे साहेबांनी, तुकाराम मुंडे साहेबांनी. चुकीचं खाऊ नये, खाण्यात येऊ नये. 100 नाही 150 रुपये पाव किलो चालते पेढा आम्हाला, पण खराब नसतो. त्यामुळे बिमारी वाढायचे, सगळं वाढलं. मग ते चांगले आहेत. चांगले आहेत मुंडे साहेब, चांगले आहेत. अच्छा, म्हणजे अशाच अधिकारी वर्गांनी वागावं असं वाटतंय. हो, तुकाराम मुंडे सारखे अधिकारी पाहिजे. म्हणजे त्यांनी साफसफाईच केली. हो, साफसफाई केली, बरोबर. आणि मित्रांनो, हे व्यावसायिक आहे. दुसरे भाविक या ठिकाणी आहेत, परंतु ते व्यवसाय करतात छोटा मोठा. बरं, तुमचं नाव सर? म्हणतात शेटपळकर. अच्छा, बरं तुम्ही नेमकंच बोललाय महागाईच्या फटक्या संदर्भामध्ये काय सांगणार? ते तुकाराम मुंडे साहेबांनी जे केलं ते बरोबर केलेलं आहे. दुधाचे दर वर वाढलेत ना, दुधाचे दर. अच्छा, आणि क्वालिटी मिळालेली आता दुधाची. म्हणजे आता तसं काही नाही. म्हणजे आवाचा सवाल लूट होत नाही. नाही. म्हणजे तुम्ही पण विकताय तर ते लूट वगैरे काही बरोबर मुनाफा घेताय? हा, बरोबर मुनाफा घेतो. मित्रांनो, हे आहे छोटे व्यावसायिक, परंतु छोटे व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी खरोखर तसं मार्गक्रमण ते करत आहेत.